हॅलो हॅलो ठीक. धन्यवाद सोनू. खूप चांगला प्रेक्षकांना पाहण्यासारखा मॅच मी पहिला बघितला आणि खरं तर खूप चांगला या ठिकाणी पाटणोली संघाने खेळ केला. खरं तर त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा जास्त वापर केला आणि योग्य युक्तीमध्ये नाबाद खेळी करून एक अतिशय चांगला विजय प्रस्थापित केला संघानं. तन्मयची बहारदार खेळी, पहिली अर्धशतकी खेळी आणि विशालची मिळालेली साथ या जोरावर त्यांनी अप्रतिम खेळ केला आणि या बलाढ्य आव्हानाला खरं तर पार केलं. अभिनंदन करूया त्या संघाचं. परंतु सुरू असलेल्या सामन्याकडे वळूया. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू बघा. पहिल्याच मॅच मध्ये पॅनल्टी लागलेली आहे पाटणोली टीमला 2 धावांची. त्यामुळे या स्पर्धेचा जो नियम आहे पप्पू प्रशांत, खरं तर डिसिप्लिन खूप चांगला आहे. सुरुवातीपासून समाधान वासकर आणि त्यांच्या सर्व टीमनं जे डिसिप्लिन अंमलात आणलेलं आहे या स्पर्धेमध्ये त्याचं तंतोतंत तुम्हाला पालन करावं लागेल. चला 12वे खेळाडू या लवकर आणि मॅचला सुरुवात करा, कारण आज 10 संघ आहेत. एकूण 10 संघ आजच्या दिवसामध्ये खेळणार आहेत. आणि 5 षटक बघा कमी पाहायला मिळत आहेत. 10 संघ असले ना की 4 षटकांची सुरुवात असते. 4-3 मग नंतर शेवटला 2. परंतु इथे समाधान वासकर एक चांगला खेळाडू आहे. AK-47 रायगड मध्ये नामवंत खेळाडू. त्याला माहित आहे की मैदानावर कमीत कमी 5 षटक तरी खेळायलाच हवे आणि त्याच अनुषंगानं किंबहुना त्यांना घेतलेला हा निर्णय खूप चांगला आहे. त्यामुळे खेळाडूंनी देखील साथ देणं गरजेचं आहे बघा. आणि 10 संघ हे आमच्या परिसरामध्ये तर कमीच पाहायला मिळतात. परंतु मैत्री खातीर ना वेळाच म्हणजेच समाधान सांगतोय की काय माहितीये का, दोस्तीच्या पुढे काहीच नसतं. आमचे कोच देखील सांगतायत बघा RR पाटील की मॅच सुरू करा आणि 1 षटकाच्या आत जर 12वा खेळाडू आला नाही तर 2 धावांची पॅनल्टी निश्चित आहे. हा नियम सुरुवातीपासून आहे बघा. असं नाही का आता दुसऱ्या मॅच पासून नियम आहे. पाटणोली संघाला 2 धावांची पॅनल्टी मिळाली आहे. 12वा खेळाडू नव्हता. 2 धावांची पॅनल्टी निश्चित असेल. सामना शिवशंभ वरचेवले विपक्ष NCC उल्वे. NCC उल्वे म्हणजे निलकंठेश्वर उल्वे आणि निलकंठेश्वर हा नाव आल्यानंतर निलेश खारकर यांची नक्कीच तुम्हाला आठवण होईल. ईश्वरी स्पोर्ट्स वरचेवले विपक्ष NCC उल्वे असा हा मॅच पाहणार आहोत बघा. वरचेवले टीमचे 2-2 12वे खेळाडू याला म्हणतायत संघ. म्हणजे काय स्क्वॉड आहे उदय तुमचा. 15 खेळाडूंचा स्क्वॉड आहे लागतात मला वाटतंय. परंतु काही आता बघितलं तर 11 खेळाडू देखील होत नाही संघामध्ये. जी परिस्थिती NCC उल्वेची आपल्याला पाहायला मिळते. परंतु आज बघा ईश्वरी स्पोर्ट्स शिवशंभो वरचेवले या संघानं काय स्क्वॉड तयार केलाय. तर मॅचला सुरुवात करूया. आता कोणताही वेळ घेऊ नका तुम्ही. उल्वे टीमचा 12वा खेळाडू नाही तरी पण मॅच मात्र सुरू करावीच लागेल. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच जीवनजी गावन, क्रिकेटचा दांडगा अनुभव आणि त्यांच्या समवेत शैलेश चव्हाण, करंजा उरण ही जोडी पंचांची पाहायला मिळते. पाटणोली संघाला मॅच इज ऑन. येस, पहिलाच बॉल आणि संगमनं भिरकावून दिला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय. 1 बाउंस सीमा पार. 4 रन्स. बॉलर्स नेम खारकर. खारकरचा दुसरा बॉल हवेमध्ये केला. झेल खाली क्षेत्ररक्षक पकडो क्या. इथे मात्र टिपलेला अप्रतिम झेल. पहिला धक्का संगम घरात जाईल तंबूच्या श्रेयाला.
यांनी हे प्रस्थापित केलं. खरं तर खूप छान संगीत, परंतु इथे संगम गरज सारखी महत्वाची विकेट मिळाली आहे एनसीसी उल्वे टीमला. आज एनसीसी उल्वे टीम खरं तर प्रतीशने सांगितलं आम्हाला की सर्व यंगस्टार, सर्व यंग खेळाडू पाहायला मिळत आहेत. त्यामुळं कदाचित गोलंदाज अश्विन खारकर आहे की नीरज चंदन मडवी. यस, चंदन, यंग स्टार ऑफ एनसीसी उल्वे टीम. चंदन मडवीचा हा नेक्स्ट बॉल. हा चेंडू खाली राहतोय बघा, परंतु चेंडू अगदी अवे फ्रॉम बॉडी. पंच जीवन गावन सरांचा इशारा. दॅट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त रन्स. एक सिंगल मिळाली. आधी धावसंख्येला जर विचार केला तर हलकीशी गती मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 5 धावा धावफलकावर. हा खोलवर पतीचा बॉल सुमितनं खणून काढलाय, परंतु क्षेत्ररक्षणला जेव्हा प्रतीश त्या ठिकाणी होता, एक ही धाव मिळणार नाहीये. सुमित ऑन स्ट्राइक बॅट्समन. जर्सी नंबर 17 सुमितला आपण खेळताना पाहिलं. याच मैदानावर खरं तर 2 वर्षापूर्वीचा क्रिकेट तुम्ही अनुभवलात तर याच सुमितनं अर्धशतकी खेळी केली होती. हा प्रकारचा बॉल उडवलाय क्षेत्ररक्षक नाही कुणी. चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमारेषेच्या पलीकडं. येतोय चौकार. चार धावा आल्यात. पॉवर प्लेचा ओव्हर. T1चं हे षटक. 5 षटकांचा मॅच म्हटलं तर 2 पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतील. नंतर चंदन मडवी. हा तुझा खणून काढलाय. प्रयत्न प्रतीशचे, परंतु चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे वाईडिश लॉंग ऑन रिजियनला. येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीनं 14 धावा धावफलकावर. 13 धावा माफी असावी. 13 धावा धावफलकावर. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना सुमित घरात. हा भिरकावून दिला. व्हॉट गॅप. आणि हा तिसरा लगातार चौकार पाहायला मिळतोय सुमित घराच्या बॅट मधून. लाजवाब बॅटिंग. पुढील मॅच असेल बघा टेंबोडे विपक्ष गावठाण. दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायची आहे. दोन्ही टीम्सनं रिपोर्टिंग करायची आहे. एक षटक समाप्त झाला. एनसीसी उल्वे टीमचा 12वा खेळाडू नसल्या कारणानं त्यांना 2 धावांची पॅनलाइज करण्यात आलेला आहे. हा खरं तर टेनिस क्रिकेट मधली खंत वाटते की 2 मॅच आपण पाहिल्यात. दोन्ही मॅच मध्ये 12वा खेळाडू एका संघाचा नव्हता. आणि या टेनिस क्रिकेटच्या नियमाप्रमाणे पुन्हा एकदा एनसीसी उल्वे टीमला 2 धावांची पेनल्टी देण्यात आलेली आहे. संघाची एकूण धावसंख्या जर बघितली तर पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर टोटल 17. पेनल्टी मात्र तुमची 17 समाप्त झाल्यानंतर ऍड होईल. महेंद्र 17 धावा धावफलकावर. पहिला ओव्हर समाप्त. सेकंड पॉवर प्ले. आता 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमा लगत पाहायला मिळतील. वाईडिश लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ, डीप मिड विकेट. विवरचना जर तुम्ही पाहिलीत तर या क्षेत्ररक्षणाची पाहायला मिळते. महेंद्रचा हा ट्रॅकरचा बॉल. कव्हर ड्राईव्ह खूप चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय ओव्हर द रोप. इट्स अ क्लिअर बाउंड्री.
वर्चवले संघाचा विचार केला तर जो जो बॅट्समन येतोय चौकारानं वैयक्तिक खातं खोलतोय म्हणजे हार्ड हिटिंग जबरदस्त मी म्हणेन अगदी तुफानी बॅटिंग सुरू करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह वाईड इज लॉंग ऑफला पायानं अडवण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु चेंडू थांबत नाही गती जास्त चेंडू जातोय सीमारेषा पलीकडं येतोय चौका. चार धावा वाढतायत. पुन्हा एकदा सज्ज फलंदाज पुढे येऊन सफल झालाय अगदी ओव्हर स्टेप झाला आणि खेळण्याचा प्रयत्न तिथे चंदन आहे. सिंगल मिळेल एकेरी धावेनं संघाची धावसंख्या 26 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या मॅचचा तुम्ही विचार केला तर काय धावसंख्या होती बघा 74 धावा पाटणोली टीमनं कुठून काढल्या. पायावर आदळतोय कसा फील पंचांनी उचलून गेलाय आणि मी म्हणेन हा ऑफ द फिंगर अंपायर सिग्नल फलंदाज सुमित घरात LBW. सुमित घरात वैयक्तिक सुमितच्या खेळीचा विचार केला तर 12 या धावसंख्येवर बाद होतो त्यामध्ये 3 चौकार मारलेत. विचार केला तर सुमितनं आणि त्या 12 धावा वैयक्तिक काढून बाद होताना सुमित घरात. हिरामन घरात यांचे सुपुत्र जे अप्रतिम खेळी करत असताना आणि खरं तर नवीन वैवाहिक जीवनामध्ये सुमित पदार्पण करणार आहे. आताच एंगेजमेंट म्हणजे त्याची खरं तर पार पडली आहे. साखर म्हणजे जमवण्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे. साखरपुडा काही दिवसातच आहे. या अशी खेळाडू म्हणजे आपल्या मराठी आगरी भाषेमध्ये नारळ फोडणे. अनिकेत हा चेंडू बिरकावून दिला हवेमध्ये आहे. अंपायर आमच्याकडे काहीतरी सिग्नल करतायत अर्थातच रिव्ह्यू घेतलाय. हाईट फॅक्टर चेंडू विमर आहे की नाही हे तपासलं जाईल. प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून सॉफ्ट सिग्नल अंपायर ऑनफिल्ड डिसिजन अंपायर जीवन गावन नो बॉल घोषित करतात परंतु इथे तपासलं जाईल रिव्ह्यू घेतला गेलाय. येस नो बॉल. थर्ड अंपायर सिग्नल नो बॉल. 1+1 एकूण अशा मिळाल्या 2 धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या 28 या आकड्यावर 28 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. वर्चवले संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. हा चांगला चेंडू होता परंतु हा देखील नो बॉल. चव्हाण सर सांगतायत की ओव्हर स्टेप गोलंदाज जास्त पुढे जाऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि जी पॉपिंग क्रीज आपण बघितले अगदी ओव्हर स्टेप न हा चेंडू फेकला आणि तिथे मात्र आणखी एक नो बॉल. फ्री हिटची नामी संधी पुन्हा एकदा आली. अवांतर 1 धाव मिळाली आहे 29 या आकड्यावर आणि फ्री हिटचा फायदा मात्र फलंदाज विक्रमला घेता आला नाही आणि तिथे मात्र हा डॉट बॉल. विक्रम घरात इनेट नंबर 2 म्हणजेच हा ओपनिंगला आलेला बॅट्समन. हा खूप चांगला कव्हर ड्राईव्ह अप्पर कटने खेळलाय मात्र चेंडू गॅप मधून निघून सरळ जातो डीप कव्हर पॉइंटला. येतोय 4 धावांसाठी चौकार. आणि खरं तर पाहिलं ना तर पहिला षटक ज्यावेळी समाप्त झाला चंदन मडवीचा धावसंख्या आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये 17. तदनंतर मात्र महेंद्र मडवीनं देखील षटक फेकलं दुसरं. त्या षटकामध्ये देखील धावा आल्या 16 आणि
एकंदरीत जर विचार केला ना या फलंदाजीचं जर आपण ग्राफिकल स्ट्रक्चर चेक केलं ना तर मला तर वाटते जास्तीत जास्त चौकार आलेत. जवळजवळ जर चौकार विचार केला तर 7 चौकार हे फलंदाजाने ठोकलेत. म्हणजे 7 गुणिले 4 28 28 धावा ह्याच झाल्या आणि संघाची टोटल जर धावसंख्या बघितली तर 33. रोहित म्हात्रे खूप चांगली माहिती देत असताना उत्तम गुणलेखक. आज आपण प्रणय म्हात्रे आणि रोहित म्हात्रे आपल्या विभागामध्ये आपण त्यांना पाहत असतो सातत्यानं. खूप चांगली गुणलेखनाची कामगिरी बजावत असतात. त्यांचंही कौतुक केलं जात आहे. घरबसल्या नक्कीच बरेच प्रेक्षक पाहत आहेत. आमची प्राप्ती डिजिटल लाईव्ह जितूदादा गोंधळे यांची लाईव्ह थेट कुंडेवाल नगरीमध्ये पोहोचली आहे. MIDC परिसर म्हटलं तर नक्कीच त्यांची वार्तावर सातत्यानं त्या परिसरामध्ये ही लाईव्ह पाहायला मिळते. थर्ड ओव्हर गोलंदाज चंदन मडवी यांचा पहिलाच बॉल वाईड. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय चंदन मडवी. युवा खेळाडू आहेत. मी सुरुवातीला देखील म्हटलं की सिनियर खेळाडू कमी पाहायला मिळत आहेत, परंतु NCC उल्वे, नीलकंठेश्वर उल्वे हा संघ आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळेल. एका धावेनं ओव्हरथ्रो आहे, परंतु बॅकअप आहे त्याकडे त्या ठिकाणी. एका धावेच्या सहकार्याने मदतीनं धावसंख्या पुढे सरसावते 35 या आकड्यावर. तिसरा सामना गावठाण संघाचा संघनायक आणि टेंबोडे. चला दोन्ही टीमच्या संघनायकांनी लवकर या. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज चंदन मडवी स्वतःच्या गोलंदाजी फॉलोन थ्रो मध्ये म्हणजे स्कॉट अँड बोल्ड टिपला जातोय झेल आणि विकेट क्रमांक 3 विक्रम घरात जातोय तंबूच्या आश्रयाला. वाईड बॉलचा इशारा आणि अतिरिक्त एका धावेनं संघाची धावसंख्या 36 या आकड्यावर. नवीन बॅट्समन रोहित घरत. खरं तर रोहित घरत एक मजबूत शरीर यष्टीचा फलंदाज. आर्या स्पोर्ट्स ओले मैदानावर याच रोहितनं खरं तर खूप चांगली कामगिरी केली होती आणि तशाच पद्धतीचा हा फटका लाजवाब डीप मिड विकेट क्षेत्राकडे जातोय. कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल आयोजित स्पर्धेतला दमदार सिक्सर. मीच उल्लेख केला होता की आर्या स्पोर्ट्स ओले मैदानावर याच रोहितनं सोन्याची अंगठी जो बक्षीस होता तो पटकावला होता. चेंडूची पूर्तता करायची आहे कारण बरेच चेंडू इथे आपण आउटफील्ड बघितलं तर जो आउट ऑफ द पार्क आहे जास्त झाडे असल्या कारणाने चेंडू जात आहेत. आणि समाधान वाजकर आमचे आयोजक सांगतायत की फलंदाजांनी किती चेंडू मारा लांब लचक कुठेही घालवा परंतु लागतील तेवढे चेंडू आमचे RD वास्कर एक वरिष्ठ जुने जाणगे खेळाडू. खरं तर RK स्पोर्ट्स कुंडेवाल राधाकृष्ण कुंडेवाल म्हटलं ना तर या जुन्या खेळाडूंची आठवण सातत्यानं होते. त्यामध्ये RD वास्कर राजेश वास्कर यांनी चेंडूंची पूर्तता केलेली आहे संपूर्ण 3 दिवस. आणि आम्ही दरवर्षी इथे या मैदानावर कॉमेंट्रीसाठी असतो आणि RD वास्कर यांचं नेहमी योगदान असतं.
आवर्जून त्यांचा उल्लेख केला जात आहे या स्पर्धेमध्ये. वाईडिश लॉंग ऑफला खेळलाय जयदास घरत यांचा सुपुत्र आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. रोहित घरत, जयदास घरत आजी आठवण होईल आमच्या सोबत समवेत खेळलेला हा यांचाच वडील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून राहिलाय. मग खेळ संपल्यानंतर कधी कधी अंपायरच्या भूमिकेत देखील जयदास घरतला आम्ही पाहिलंय. त्यांचा सुपुत्र रोहित खेळत असताना हा चेंडू एका हाताने केलाय, परंतु क्षेत्ररक्षकानं शर्तीचे प्रयत्न केले, अतूट प्रयत्न होते, लाजवाब. टाळ्या होऊ द्यात या क्षेत्ररक्षकासाठी. अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानावर करत असताना. फक्त एक धाव आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या 44 या आकड्यावर. 44 रन्स, 3 विकेट वरचवले संघाचे आतापर्यंत तंबूमध्ये परतलेत. गोलंदाज चंदन हलकसा तटवलाय, ताकद कमी, गॅप आणि पायाच्या साह्यानं हा चेंडू अडवलाय, परंतु 2 धावा पळून काढल्यात मात्र बॅट्समन रोहित आणि अक्षय. पाण्याची पूर्तता लगेच केली जाईल. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. पाणी घेऊन जायचंय. 12वा खेळाडू चला पाणी घेऊन जा आपण. 3 षटक, एकंदरीत एकूण धावसंख्या धावफलकावर 46 म्हणजे 46. 3 गडी बाद, 46 धावा. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी असताना पुन्हा एकदा आपल्याला नक्कीच ड्रिंक ब्रेक्स मैदानावर असताना संधी देऊया आमच्या डीजे डॉली यांना. ऐकूया सुमधुर संगीत. ड्रिंक्स ब्रेक मैदानात. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. आपण पाहत आहात कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल आयोजित आदर्श सरपंच उपसरपंच चषक 2024 हे दर्जेदार आयोजन सातत्यानं दरवर्षीप्रमाणे समाधान वासकर आणि त्यांची संपूर्ण टीम, पुष्कराज असेल, आपण जितूला पाहू शकाल, ऋषिकेश वासकर या ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, त्यानंतर जितू गायकवाड, विराज गायकवाड, पुष्कराज पाटील, छोटा बकासूर प्रसाद याला देखील आपण पाहू शकाल. आमच्या आर पाटील, म्हणजे खरं तर जेवढी नावं घ्यावं तेवढी कमी आहेत. आणि आमचे रवी म्हात्रे बंटी या टीमचे मॅनेजर. आवर्जून 3 दिवस नक्कीच त्यांचं कौतुक होणार, कारण खूप मेहनत घेतली आहे. बॉलर्स नेम भोईर, संकेत भोईर. यस, करण गायकवाड, हिरो अँड हँडसम पर्सन. करण देखील आपण पाहू शकाल आयोजनाच्या भूमिकेत. सर्वांचं करूया कौतुक. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक सुरू आहे 4. संकेत भोईर समोर मात्र बॅट्समन उभा आहे त्याच्या अक्षय भगत, ऑलराऊंडर खेळाडू. अक्षयला तुम्ही पाहू शकाल. शॉर्ट पिच बॉल. अशाभूत नजरेनं पाहतोय अक्षय की अंपायर कडे, चव्हाण सरांकडे, की वाईड आहे की काय, परंतु चव्हाण सर सांगतात योग्य दिशा आहे, लाईन चेक केली गेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज संकेत. क्षेत्ररक्षणामध्ये हलकस बदल. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षण सजवलं. एक डावकुरे हाताचा गोलंदाज, रिव्हर्स स्वीप. तिथे देखील सफल ठरलाय फलंदाज अक्षय. स्ट्राइकला रोहित आहे, दुसऱ्या आपण बाजूला अक्षयला पाहतोय, परंतु इथे 2 बॉल डॉट फेकलेत गोलंदाज संकेत भोईरनं. चांगली गोलंदाजी. डावकुरा गोलंदाज, नॅचरल स्विंग. पुन्हा रिव्हर्स. आता प्रॉफिट आणि चेंडू सरळ जातोय. खरं तर स्विच हिटचा हा आलेला दर्जेदार षटकार.
सहा धावेनं आता धावफलकावर धावसंख्या 50 आकडा क्रॉस 52 धावा 52 50 कंप्लीट झाल्यात. वर्चवले संघ मैदानावर खेळत असताना संकेत पंचांना पार करून हा पुढे येऊन केलेला प्रयत्न बॅटची काहीही कडा परंतु नाही. चेंडू सरळ स्टंप वर आदळलाय. फलंदाज होतोय अक्षय. त्रिफलाचीत बाद. ज्या पद्धतीने महेंद्र मडवी आला त्यानं धावा खर्च केल्या 16. चंदन मडवीने तिसरे षटक थोडं कमी धावांचं फेकलं त्या म्हणजे 13. हे गोलंदाजीचं विश्लेषण म्हणजे थोडासा धावसंख्येचा आलेख गोलंदाजीचा बघितला तर खालावला गेला. पहिला ओव्हर 17, दुसरा ओव्हर 16, तिसरा ओव्हर 13 आणि आता चौथा ओव्हर सुरू आहे. आतापर्यंत 6 धावा धावफलकावर खर्च करत असताना गोलंदाज संकेत भोईर. एकूण धावसंख्या 52. नवीन फलंदाज खरं तर आपण पाहू शकाल उदयला ज्याला बली या नावानं ओळखलं जातं. पेटनेम बली बल्ली. वयोवृद्ध म्हटलं ना तर हा खेळाडू जवळजवळ आमच्याच वयाचा आहे. म्हणजेच आज 45-46च्या म्हणजे वयोगटामध्ये हा खेळाडू खेळतोय. गुडगा खेळपट्टीवर टेकून आडव्या बॅटनं खेळला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे यश. बालानं चेंडू पकडल्यानंतर एक सिंगल आली आहे. तिकडे बल्लीनं मात्र एक सिंगल कंप्लीट केली. उदयनं. ऑन स्ट्राईक रोहित गरात. रोहित गराची शरीरयष्टी बघितली तुम्ही तर काय दांडगी आहे बघा. मजबूत शरीरयष्टी आणि तेवढ्याच मजबूतीनं फलंदाजी करावी लागेल. हा चेंडू आडव्या बॅटनं केला. क्षेत्ररक्षक आहे प्रयत्न करतोय. एका टप्प्यानं उचललाय फेकलाय. गुड फिल्डिंग गुड फिल्डिंग. आता धावसंख्येवर नियंत्रण रोख लावण्याचं काम करतायत एनसीसी उल्वे संघाचे खेळाडू. इथे मात्र 4 षटक समाप्त झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते वर्चवले संघाची 4 गडी बाद 54. हॅलो लास्ट कॉल असेल बघा. आता इथे मात्र टेंबोडे आणि गावठाण टीम जवळजवळ मी चौथ्यांदा तुम्हाला कॉल केलाय. मग तुम्हाला 4 षटकांचा मॅच खेळावा लागेल. जर योग्य वेळामध्ये तुम्ही आला नाहीत टॉस साठी पहिला सत्र संपल्यानंतर तर तुम्हाला मग 4 षटकांचा मॅच खेळावा लागेल. कारण वेळ कमी असेल आपल्याकडे. 10 संघ आहेत ते देखील तुमच्याच प्रेमा खातीर तुम्हाला या ठिकाणी प्रवेश दिला गेलाय. त्याचबरोबर तुम्हाला 5 षटकांचे प्रत्येक सामने पहिले सुरुवातीचे आहेत. त्यामुळे प्लीज कोऑपरेट. गावठाण टीम आणि टेंबोडे टीम. लास्ट ओव्हर प्रतीक. प्रतीकचा पहिला बॉल. हा बॉल उडवलाय हवेमध्ये. नक्कीच चेंडू जाणार आउट ऑफ द पार्क. इट्स पहिला बॉल व षटकार. हा चांगला चेंडू. हा चांगला चेंडू. काय घडलं मैदानावर. प्रतीक्षा फील करतोय की माझ्या नक्कीच पायाला चेंडू चाटून गेलाय की काय. अपील तर दुजारा घेतील अंपायर. रिव्ह्यू घेतला गेलाय परंतु इथे 2 धावा पलून देखील काढल्यात. सॉफ्ट सिग्नल ऑन फील्ड डिसिजन. व्हॉट इज डिसिजन अंपायर. नॉट आउट.
परंतु इथे मात्र तपासलं जाईल दूध का दूध पाणी का पाणी. डिजिटल लाईव्ह. येस आणि लाईव्ह मध्ये चित्र स्पष्ट होत नाही त्यामुळे अंपायर डिसिजन इज अ फायनल नॉट आउट. झालं काय ते देखील माहिती तुम्हाला देतोय. ज्यावेळी हे चेंडू आला होता स्टंपला लागला त्यावेळी बरोबर अंपायर मध्ये होते आणि त्याच कारणानं चित्र स्पष्ट झालं नाही. स्वतः गोलंदाज झेल खाली टिपला जातोय आणि रोहित घरच्या खेळीचा होतोय अंत. फलंदाज बाद. धावा 62 रन्स. प्रतीशचं कौतुक करावं लागेल. अनुभव आहे प्रतीशकडे. मी म्हटलं ना एक जुना खेळाडू एक खरं तर आपण बघितलं तर प्रतीश पाटील आणि निलेश खारकर यष्टिरक्षकाच्या भूमिकेत प्रतीशनं धावसंख्येला बघा पहिल्या बॉलवर षटकार मारून देखील प्रतीशनं कमबॅक केलंय. रोहित सारख्या फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर नवीन फलंदाज नेट नंबर 7 7व्या क्रमांकावर आलेला कुणाल घरतला तुम्ही पाहू शकाल. शिल्लक चेंडू आता फक्त 3 आहेत म्हणजे हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक आहे. 3 चेंडूंचा फक्त खेळ बाकी आहे. खोलवर पदेचा बॉल बघा गती कमी आहे परंतु दिशा खूप चांगली आहे प्रतीशची आणि याच कारणानं मात्र फलंदाजांना शेवटच्या षटकामध्ये रोखून ठेवलंय जखडून ठेवलंय. मिळाली सिंगल. टोटल जाऊन पोहोचली 63 या आकड्यावर. 63 रन्स ऑन स्कोर कार्ड. प्रतीश पुन्हा एकदा सज्ज. हा काहीशी कडा घेतली मात्र बॅटच्या. लास्ट बॉल कोणत्याही प्रकारची धाव नाही. खूप चांगला आता मी म्हणेन रोखण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या मॅच मध्ये 74 धावा आणि या मॅच मध्ये आता आकडा आहे 63 वर म्हणजे कुठेतरी गोलंदाजांनी कमबॅक केलंय. ग्राउंड मैदान बघितलं तर धावसंख्या जास्त होते. सहज षटकार चेंडू पाहायला मिळत आहेत सीमारेषेच्या बाहेर. हा लोअर फुल टॉस. चेंडू अगदी कन्फ्युज झाला बॅट्समन परंतु या मिळाल्या 2 धावा. अंपायर डिसिजन यस बाईज. धावा कशा का परंतु 2 धावा आल्यात बाईजच्या स्वरूपात. 65 या आकड्यावर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आणि 2 धावा ऍड केल्या पॅनल्टीच्या तर एकूण धावसंख्या होते 67. 68 धावांचं लक्ष उभं राहिलंय ते म्हणजे एनसीसी उल्वे संघासमोर. केल्या परंतु 12वा खेळाडू नसल्या कारणाने एनसीसी उल्वे टीमला 2 धावांची पॅनल्टी मिळाली. 67 धावा एकूण होतात. 68 धावांचं लक्ष मात्र उभं राहिलंय. टार्गेट सेट केलंय एनसीसी उल्वे संघासमोर. निलेश खारकरच्या संघासमोर 68 धावांचं आव्हान. मात्र हे आव्हान उत्तरार्धामध्ये कशा प्रकारे पार करेल की वर्चवले संघ या आव्हानाला रोख लावेल हे उत्तरार्धामध्ये ऐकणार आहोत. तत्पूर्वी मात्र ऐकूया सुमधुर संगीत.
चला मॅचला आपण सुरुवात करतोय उत्तरार्धाला. वरचवले संघानं ठेवलेलं 68 धावांचं आव्हान आणि वरचवले संघ म्हटलं तर त्यांना बिग सपोर्टिंग नेहमीच नवतरुण मित्रमंडळ वरचवले यांचं नेहमी बिग सपोर्टिंग राहिलंय. आणि नवतरुण मित्रमंडळ म्हटलं तर आमचे बादल भगत या मॅचचा आनंद घेताना ज्या नवतरुण मित्रमंडळानं खरं तर राकेश शेठ गायकवाड आणि रुपेश शेठ गायकवाड यांना देखील खूप चांगलं सपोर्ट मदत केलंय. आणि म्हणून तर नवतरुण मित्रमंडळ एक किंग मेकर म्हणून देखील त्यांच्याकडे पाहायला जातं. ते बादल घरात तुमचंही स्वागत या स्पर्धेमध्ये. आमचा छोट्या देखील या मॅचचा आनंद घेत असेल. भाचा अनिकेत आमचे तिसऱ्या आता 12व्या खेळाडूच्या भूमिकेत अनिकेत. आणि नवतरुण खरंच त्यांचं कौतुक करावं. नवतरुण या मित्रमंडळाचं आर्या स्पोर्ट्स मैदानावर देखील त्यांनी खूप चांगलं आयोजन केलं होतं. नवतरुण मित्रमंडळ वरचवले सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि जाऊया उत्तरार्धाकडे. आता 12वा खेळाडू खरं तर भूमिकेत आलेला आहे आमच्या एनसीसी उलव्या टीमचा विवेक. अडुसष्ट धावांचं लक्ष सलामीची जोडी मैदानात उतरताना सिद्धू मडवी आणि योगेश म्हात्रे. सिद्धू मडवी नाव आलं ना का आम्हाला उलवेगावचे मडवी गुरुजींची नक्की सातत्यानं आठवण होते. एक उत्कृष्ट सूत्रसंचालक. ज्यावेळी आम्ही उलवे गावामध्ये शेतातला बांधातला क्रिकेट खेळायचो, जयदीप वगैरे ज्यावेळी खेळायचे, सिकंदर जयदीप हे जुने खेळाडू, त्यावेळी खरं तर मडवी गुरुजी कॉमेंट्री करायचे, समालोचन करायचे. आणि योगेश म्हात्रे आणि सिद्धू मडवी सलामीची जोडी. तर गोलंदाज येईल. गोलंदाजच्या उंबरट्यावर संगम घरत म्हटलं तर ऑलराऊंडर खेळाडू ज्यानं वरचे आर्या स्पोर्ट्स मैदानावर सोन्याची चैन देखील पटकावली होती, मालिका वीर. आणि तदनंतर आपण बघितलं तर मागच्या वर्षी सोन्याची अंगठी पटकावणारा खेळाडू रोहित घरात. हे दोन्ही नामवंत खेळाडू. मॅचला सुरुवात. संगमचा पहिला बॉल योगेश साठी भिरकावून दिला. हवेमध्ये आहे, कोणी क्षेत्ररक्षक नाही. झेल खाली, चेंडू जाईल गॅप मध्ये. 1 बाउन्स. सुरुवात चांगली. येतोय चौकार. सो मच दीजिए. पहली गेंद को डिप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ खेला, बिल्कुल 4 रनों के लिए. अगली गेंद डालने के लिए दूरवारी छोर से संगम घरात. बिल्कुल उसका सामना करेगा बैट्समैन योगेश म्हात्रे. ये बिल्कुल जर्क में डाली थी गेंद अलोंग द काटवे ड्राइव के लिए डीप मिड विकेट की तरफ. वहां पे फील्डर मौजूद, लेकिन थोड़ा सा हड़बड़ा, कंफ्यूज, फंबल हुआ फील्डर. उसका नतीजा, उसका बिल्कुल फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाज चुराते हुए 2 रन. 2 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 6 के ऊपर. पहली पावर प्ले की ओवर जारी है. ओले एंड से बिल्कुल दुलवारी छोर से गेंदबाजी के लिए तैयार संगम घरत. अंपायर को पार करते हुए. ये हाफ ट्रैकर की गेंद थी, उछाल ज्यादा थी इस गेंद में और बिल्कुल आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था बल्लेबाज योगेश म्हात्रे ने. और बल्ला और गेंद को भी कोई भी संपर्क नहीं है. इसी के कारण डॉट गेंद की समाप्ति. और डॉट गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता दोस्तों. इसी के साथ रुका हुआ स्कोर बिल्कुल 6 के ऊपर. योगेश म्हात्रे जो कि नवी मुंबई विधानसभा जो अपना झंडा लहरता है वहां पे ये अपना काम करते हुए वहां के एम्प्लॉयज है ये योगेश म्हात्रे. लेकिन यहाँ पे कमबैक करता हुआ गेंदबाज संगम घरत. पूरा एक्सपीरियंस है उनके पास. लेदर खेलते हैं, कभी टेनिस, और वो बिल्कुल एडवोकेट है. उनका पेशा देखा जाए तो एडवोकेट संगम घरत.
यह ट्रैकर का बैन बिल्कुल आड़े बल्ले से खेला है योगेश ने। डिप बैकवर्ड की तरफ फील्डर मौजूद है। एक रन, एक की ज्यादा नहीं मिलेगा। ये रन एक से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 7 के ऊपर। (68) का टारगेट सेट किया है, जो कि फर्स्ट इनिंग में प्रारंभी बल्लेबाज योगेश म्हात्रे और सिद्धू, ये आरंभी बल्लेबाज है, इनको 2 पावर प्ले में आगाज करना पड़ेगा। गेंदबाज के ऊपर टूट पड़ना होगा और इसी के साथ शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर एक रन आहिस्ता आहिस्ता धीरे धीरे से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है पहली ओवर के बाद बिल्कुल 8 के ऊपर। बहुत ही अच्छी गेंदबाजी संगम घरत की अपने को देखने को मिली। शुरुआत तो बहुत ही अच्छी हुई है। हमेशा कहते हैं हम शुरुआत अच्छी होती है ना तो बिल्कुल जो लास्ट मोमेंट में तुमको अच्छा ही मिलेगी। नेक्स्ट मैच फिर से कॉल है। अब कुछ 5 बार कॉल कर चुके हैं हम लोग। टेमोडे टीम और गांव टीम दोनों कप्तान को यहां से निवेदन है कि जल्द से जल्दबाजी कीजिए। बघा दोन्ही संघाचे संघनायक करण, दोन्ही करण मला वाटत आहेत, कर्णधार दोन्ही करण आहेत। टेंबोडे टीमचे करण, गावठाण संघाचे करण। एक आहे करण मडवी, दुसरा आहे करण पाटील। करण या चला टॉस साठी लवकर, अन्यथा 4 षटकांचा मॅच तुम्हाला खेळावा लागेल, कमिटीचा निर्णय आहे। चलो दोस्तों, दिल दिमाग लेके चलते फिर से मैदान के ऊपर, आउटी मैदान के ऊपर ये हुआ है बहुत ही अच्छा मैच। फुल टॉस, चौदह के ऊपर जा चुका है ये स्कोर एनसीसी उल्वा टीम का। ये अड़े बल्ले से खेलने का प्रयास, फिर से कोई संपर्क नहीं गेंद और बल्ले में। ये गेंद देखा जाए तो गेंदबाज सिद्धू मडवी को डालते हुआ गेंदबाज रोहित घरत, ऑलराउंडर प्लेयर, में बिल्कुल उसकी सराहना पहली इनिंग में ही कर चुका हूं कि ये रोहित घरत जो है ऑलराउंडर है, बिल्कुल गेंदबाजी और बल्लेबाजी स्ट्रांग है उनकी। ये जर्क में डालती हुई गेंद सम्मानक पूर्वक खेल चुका है बल्लेबाज लॉन्ग ऑफ की तरफ। वहां पे फील्डर संगम आसानी से गेंद उठाते हुए सिंगल आ चुके हैं। सिंगल बढ़ता हुआ स्कोर 15 के ऊपर। 68 रनों का टारगेट, 68 का टारगेट है सामने। फिर से बल्लेबाज योगेश म्हात्रे। ये फुलर लेन की गेंद थी, ऑफ स्टंप की तरफ था गेंद, लेकिन खेल दिया है उसको सिलिमिडॉन की तरफ। 30 यार्ड सर्कल के अंदर ही गेंद को रुकाया। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 16 के ऊपर। सेकेंड ओवर, सेकेंड पावर प्ले। गेंदबाजों ने रोक लगाई है, मैं तो कहूंगा, क्योंकि पावर प्ले के ओवर है, आगाज करनी पड़ेगी। टेंबोडे टीम के करण आ चुके हैं, यहाँ पे करण मडवी को आना पड़ेगा गावठाण टीम को। सेकेंड ओवर, रोहित घरत, फुल टॉस बॉल, इसका फायदा उठाया नहीं लेग तरफ, लेकिन ऑफ तरफ तो बहुत ही अच्छी तरह से खेला। उतनी अच्छी फील्डिंग कि लाजवाब फील्डिंग देखने को मिला। वहां पे फील्डर थे, शायद सुमित थे, नहीं भगत शायद वहां पे फील्डर थे हमारे 12वें खिलाड़ी अनिकेत हमको जानकारी देते हुए। और यहां पे आ चुके 3 रन से बढ़ता हुआ स्कोर 19। सेकेंड ओवर इन प्रोग्रेस, दूसरी ओवर जारी। फिर से दुरवारी छोर से 7 से 8 कदमों का यहाँ पे देखा जाए तो गोल गेंदबाज का फासला यहाँ पे उठा, बिल्कुल फील्डर के हाथ में कैच, और योगेश म्हात्रे आउट हो चुके, पैवेलियन में अभी जाने के लिए तैयार। कैच आउट।
करण पाटील टेंबोडे. करण यायचं आपण, आपल्याला विनंती असेल आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. एक चांगला खेळाडू आहे, त्याचबरोबर नेतृत्व करत असतो नेहमी टेंबोडे संघाचा. टेंबोडे टीमचे खेळाडू इथे आलेले आहेत. गावठाण टीमचा संगणक अजूनही दिसत नाही. गावठाण संघाचा संगणक आपण यायचं आहे त्वरित वारंवार तुम्हाला, कारण आम्हाला आमच्याकडे वेळ कमी आहे. थोडं आम्ही तुम्हाला वारंवार अनाउन्समेंट करतो, दिलगिरी व्यक्त करतो, परंतु तुम्हाला यावंच लागेल दिलेल्या वेळामध्ये. 2 षटकांचा वाजवी खेळ मात्र इथे समाप्त झाला. 19 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाजी खूप चांगली झाली. सुरुवात मी तर म्हणेन खूप चांगली झाली असंच म्हणावं लागेल. जिथे मात्र आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टोटल 68 धावा करायच्या आहेत. गोलंदाज येतोय गोलंदाजीच्या उंबरट्यावर तनय भगत, यंग स्टार, यंग प्लेयर आपल्याला पाहायला मिळतो तनय. हा दुसरा बॅटने केलाय. क्षेत्ररक्षक बरोबर वाईडिश लॉंग ऑनला आहे. एक सिंगल मिळेल. मैदानाचा तुम्ही जर आढावा घेतला ना, मैदान हा क्रीडांगण तुम्ही पाहिला ना, तर फलंदाज सहज पद्धतीनं या धावा कुठून काढतात. अशा अनुषंगानं गोलंदाजी मी म्हणेन आतापर्यंत वरचवल्या टीमची खूप चांगली होत आहे. एनसीसी उलवे 20 धावा धावफलकावर. अवे फ्रॉम बॉडी डेफिनेटली जीवन गावन सरांचा इशारा येते. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. गावठाण टीम चला करण मडवी या लवकर लवकर, कारण टेंबोडे संघाचा संगणक इथे आलेला आहे. त्याचबरोबर गावठाण टीमचे पाठीराखे बिग सपोर्टर सुनील दादा मडवी, आपल्यालाही विनंती आहे की आपणही येण्याची कृपा करावी. लेफ्ट लेफ्ट वेल लेफ्ट केलाय. थोडस डबल माइंड खेळाडू पाहायला मिळाला. गोलंदाज तनय. थर्ड अंपायर यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली. कदाचित गोलंदाजावर घेतलेला हा आक्षेप आपल्याला पाहायला मिळतोय. चला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जायचंय आपण, नाहीतरी इथून पाहू शकता स्क्रीनवर. चला योग्य निर्णय. खरं तर अलाउड नसतो आतमध्ये. आपण पाहिलं तर 11 खेळाडूंच्या व्यतिरिक्त मैदानात कोणालाही अलाउड नसतो. अंपायर सिग्नल 1 सेकंड वाईड बॉल. आक्षेप घेण्यात आला. शैली तपासली जाईल. आमच्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मयूर वास्कर, एक उत्कृष्ट खेळाडू, हार्ड हिटर बॅट्समन आहे या कुंडेवाल टीमचा, आणि खरं तर आज आयोजनाच्या भूमिकेत आहेत. हा त्यांचंही नारळ फोडलेला आहे, म्हणजेच वैवाहिक जीवनामध्ये ते देखील पदार्पण करणार आहेत. मयूर वास्कर, माहिती मिळाली आम्हाला सूत्रांकडनं, परंतु खूप चांगला चेंडू फेकला गेलाय. डॉट. मयूर वास्कर यांना पुढील वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देऊया मित्रांनो, कारण माहिती मिळाली सूत्रांकडनं ते देखील आता विवाह बंधनात अडकणार आहेत आणि काही दिवसातच साखरपुडा त्यांचा आयोजित केला आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया आणि जाऊया थेट मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र खूप चांगली तनयची गोलंदाजी पाहायला मिळते. खणून खोदून काढला अक्षरशः चेंडू वाईडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक संगम थोडासा फंबल, परंतु जिथे मात्र त्याचा फायदा लगेच घेतला. बघा हुशारीनं या फलंदाजाने 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धावेनं एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल 24 या आकड्यावर. चोवीस धावा धावफलकावर. चंदन मडवी पंचांना पार करून चेंडू फेकतोय. शॉर्ट पिच बॉल. तिसऱ्या षटकामध्ये आलेला खणखणीत षटकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केला बॅट्समन
यश मडवीला यश आतापर्यंत प्राप्त. रिव्ह्यू कॉल थर्ड अंपायर. टॉस करूया चला लगेच. गावठाण विपक्ष टेंबोडे. टेंबोडे विपक्ष गावठाण असा हा मॅच. तर ड्रिंक्स ब्रेक मैदानात आहेत कारण रिव्ह्यू घेतला गेलाय. एका बाजूला आपण टॉस देखील करूया. ऋषिकेश वास्कर यांच्या शुभ हस्ते ग्रुप ग्रामपंचायत कुंडेवालचे माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. थर्ड अंपायर डिसिजन बॅट्समन नॉट आउट सेफ. धावसंख्या टोटल धावफलकावर लागली आहे एकूण 32. आता उर्वरित 12 चेंडू जिंकण्याकरता 36 धावांची आवश्यकता. टॉस जिंकलाय टेंबोडे संघाने. डिसिजन पेंडिंग. यस समाधान वास्कर आम्हाला सांगतात की मागचा मॅचचा विचार केला तर देखील असाच समीकरण होता. 12 बॉल 32 जवळपास होतो. आता 12 बॉल 36. ओले संघाकडे एक गोलंदाजाची उणीव होती. खरं तर राकेश गायकवाडची अनुपस्थिती तिथे नक्कीच आर्या स्पोर्टला मी म्हणेन लाभले आणि तिथेच शेवटच्या ओव्हरमध्ये गमवावा लागला तो मॅच आर्या स्पोर्ट्स ओले संघाला. जाऊया थेट मॅच कडे. 12 बॉल 36 ची गरज. संगम घरात येतोय. ऍडव्होकेट संगम. पहिलाच बॉल पायावर लाऊड ऑफ फील्ड. लेग बिफोर द विकेट. बॅट्समन इज आउट. जो बीच बल्लेबाज आया और इसके नतीजा देखा जाए तो जीवन गावन सर ने अपना जो फिंगर ऑफ किया, उंगलियां अपनी हवा में. इसी के साथ बल्लेबाज क्या सिद्धू मडवी इस बल्लेबाज का यहाँ पे काबले में आ चुके हैं. इस देखा जाए तो नए बल्लेबाज प्रतीश पाटिल एक एक्सपेंसिव खिलाड़ी मैदान में जा चुके हैं. अभी आने वाली गेंदें देखा जाए तो 11 और 37 रनों की जरूरत. 11 गेंदें 37 रनों की जरूरत. फासला बहुत ही दूर है. एनसीसी वुल्वे टीम को यहां से बिल्कुल आगाज करना पड़ेगा. यहां से बल्लेबाज को छगे छवे मारने पड़ेंगे क्योंकि फासला दूर है. आने वाली 11 गेंदें 36 रन. 11 चेंडू 36 धावा. हे समीकरण गुणतालिकेवर. 11 डिलिव्हरीज ओनली रिमेनिंग अँड 36 रन टू विन. संगम घरात ये स्लोवर किया गेंद को. देखा जाए तो गति परिवर्तन विश्लेषण. यहां पे बिल्कुल मिश्रित गेंदबाजी करते हुए संगम चालाकी दिखाते हुए आई. 1 रन, केवल 1 रन. 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है टोटल 33 के ऊपर. आने वाली 10 गेंदें 35 की जरूरत. 10 गेंदें 35 रन. बल्लेबाज उसका सामना करने के लिए यश मडवी. यश अपने टीम को ये यश दिला ही पाएगा क्या? बहुत बड़ा सवाल है. हाफ ट्रैकर बॉल. अपना बल्ला पहले ही घुमा चुका है बल्लेबाज यश. गेंद को देखा नहीं, परखा नहीं और अपना बल्ला हवा में घुमाता हुआ यश. लेकिन यहां से हवा में बल्ला खाली हिलाना नहीं है तो बल्ला और गेंद में बिल्कुल संपर्क लाना पड़ेगा और गेंद को आउट ऑफ पार्क भेजना पड़ेगा. आने वाली 9 गेंद 35 रनों की जरूरत. फिर से स्लोवर बॉल और ये क्या कहीं किनारा और
विकेट विकेट कीपर ने बिल्कुल कोई भी चूक नहीं की और इसी के कारण बल्लेबाज यश मडवी के खेल का खत्मा। नया बल्लेबाज मानव, नवीन बॅट्समन मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय मानव। एनसीसी उल्वे विपक्ष आपण मॅच पाहत आहोत वर्चवले। आज खरं तर बघितलं तर स्कोर हा 68 धावांचा असताना डिफेन्स करण्याचा प्रयत्न आतापर्यंत सुरेख झालाय। चेंडू आणि धावांचं अंतर कमी, 8 चेंडू आणि 35 धावा। विकेट जवळ जवळ आपण बघितलं तर एनसीसी उल्वे टीमचे 3 मैदानातून तंबूच्या आश्रयाला गेलेत। हा चेंडू खोलवर पद्धतीचा बघा, कधी फास्ट कधी स्लो, या व्हेरिएशन मध्ये आपल्याला गोलंदाजी करत असताना संगम करत पाहायला मिळतोय। आणि त्याच व्हेरिएशन समोर खरं तर उल्वे संघाचे खेळाडू आपल्या नांगे टेकत असताना पूर्णपणे डावकुरा फलंदाज संकेत भोईरला आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती मगाशीच्या सामन्यामध्ये। संकेत डावकुरा मिस टायमिंग, झेलखाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज डावकुरा मानव हा देखील बाद होतोय। नवीन फलंदाज मैदानात जाईल एनसीसी उल्वे टीमचा चंदन मडवी। तर गोलंदाज कोण असेल? 6 उर्वरित चेंडू फेकण्याकरता सुमित घरात। खूप अंतर राहिलाय, कारण 6 चेंडू 35 धावा म्हटलं ना तर आता अधिराज्य गाजवलंय या वर्चवले संघानं एनसीसी उल्वे टीमवर। पण तो टेनिस क्रिकेट आहे मित्रांनो, 6 बॉल 35 धावा आम्ही कित्येक वेळा पाहिल्यात देखील मैदानावर होताना। आणि आत्ताच्या टेनिस क्रिकेट मधले तर तुम्ही जर चेंडू पाहिलेत ना तर गोलंदाजांचा खरंच कर्दन काल आहे। पहिलाच बॉल, सुमितचा फलंदाज बाद, प्रतीशचा इथे कॉट बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकांना टिपलेला अजून एक झेल प्रतीशला परतावं लागेल इथे मात्र तंबूच्या दिशेनं। मॅच मध्ये खरं तर आपण बघितलं तर आता कोणत्याही प्रकारची चुरस राहिली नाहीये, थोडी वन साइड मॅच पाहायला मिळते। येणारे चेंडू असतील 5 आणि 35 धावांची आवश्यकता। एनसीसी उल्वे म्हटलं तर निलेशजी कारकर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष उल्वा नोड, खरं तर या संघाचे खरं तर ते फाउंडर आहेत, या संघाचे पॅकर्स आहेत। मॅच संपल्यानंतर निलेशजी खारकर तुम्हाला विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावर येऊन स्थान बनवा। हा चेंडू खरं तर आपण बघितलं बॅट्समन आउट, बॅटची कडा असं वाटलं कदाचित वाईड बॉल आहे की काय, अंपायर देखील वाट पाहत होते, परंतु थोडीशी इनोसंट बॅटिंग बॅट्समनने दाखवली आहे, प्रामाणिकपणा। आणि आणखी एक फलंदाज बाद, औपचारिकता शिल्लक आहे फक्त या मॅच मध्ये। येणारे 4 चेंडू आणि जिंकण्याकरता 35 धावांची गरज।
औपचारिकता शिल्लक 4 चेंडू 35 धावा. आता मात्र 3 चेंडू शिल्लक मागे असावी, कारण उरलेले 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. काय गोलंदाजी करतोय सुमित घरत बघा. शेवटचा षटक मिळण निर्धाव षटक. ही गँग कुठली आहे? समाधान अनाधिकृत गँग आहे, अनलिगली. वाईडिश लॉंगॉनला एकेरी धाव मिळाली आहे. फक्त शिल्लकता औपचारिकता 1 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 34 धावा म्हटलं तर आता एनसीसी उल्वे टीम अगदी विजयापासून भरपूर दूर. औपचारिकता शिल्लक आणि मॅच जिंकली आहे. ईश्वरी 11 शिवशंभू वर्चवले संघानं पहिला विजय प्रस्थापित केलाय. हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार मानूया एनसीसी उल्वे टीमचं. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, हस्तांदोलन करा आणि आपण नक्कीच खेळाडूंची भेट घ्या. आणि जशी हस्तांदोलन कराल निलेशजी खारकर तुम्ही मात्र व्यासपीठावर या. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष उल्वा नोड आणि निलेश खारकर आता बघितलं तर इंस्टाग्रामला जास्त झळकत आहेत. फुल फॉलोअर्स त्यांना मिळत आहेत. आणि एक एन्जॉय फॅमिली जर तुम्ही बघितलं त्यांच्याकडे तर निलेश खारकर यांच्याकडे आम्ही आवर्जून बघू, कारण